सर्व माझ्या YouTube फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। जेवढे काही माझे व्हिडिओ बघत असतील लहान मोठे सर्व ताई दादा त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर आजचा व्हिडिओ हा मकर संक्रांती स्पेशल व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला माझ्यासोबत कंटिन्यू करा। मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तर तुम्हाला संक्रांतीच्या दिवशीच भेटलेला आहेत, कारण मी त्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला। या व्हिडिओला मी मुद्दामच लेट केलेला आहे, कारण सणांच्या गडबडीमध्ये बायकांकडे मोबाईल बघण्यासाठी पण वेळ नसतो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी थोडासा लेट पोस्ट केलाय। सगळे निवांत झाल्यानंतर तुम्हाला पण हा व्हिडिओ माझा बघता येईल, त्याच्यामुळे इथे आमची संक्रांतीची अशी तयारी आम्ही केलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता खण वगैरे, इथे आम्ही पूजा केलेली आहे खणांची, आणि इथं आत्या देवपूजा करतायत आणि अशी असं वाण वगैरे आम्ही तयार केलेलं होतं। आणि इकडे मी स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे। इथं स्वयंपाक थोडाफार झालेला आहे, आणखीन काही करायचं बाकी आहे। इथं भातासाठी कुकर लावलेला आहे आणि गुळवणी पण करण्यासाठी ठेवलेला आहे। डाळ वगैरे मगाशीच शिजून पुरणाची तयारी झालेली आहे। आमटीला पण फोडणी देऊन घेतली, पीठ वगैरे मळून ठेवलं, आणि कढी आणि आमटी झाल्यानंतर इथं मी कुरवडी पापडी पण तळून घेते। इथे तुम्ही बघू शकता सणाच्या दिवशी कितीही आपण सकाळी लवकर स्वयंपाक उरकायचा प्रयत्न केला तरी या स्वयंपाकाला उशिरा होतोच। इथे बघू शकता तुम्ही कढी पण झालेली आहे, आणि इथे मी कुरवडी पापडी वगैरे तळून घेते, आणि आणखीन पुरण वाटायचं वगैरे ते पण बाकी आहे। इथे बघू शकता छान असा कढीला पण कलर आलेला आहे, आणि आम्ही पाट्यावरतीच पुरण वाटतो। माझ्या सासूबाईंना पुरण पात्रात वगैरे किंवा चाळणीमध्ये पुरण वाटलेलं आवडत नाही। तर भजी पण रेडी झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही पाट्यावरच पुरण वाटू घेतो। छान असं पुरण वगैरे वाटून घेतलं, आणि इथं पुरणपोळ्या पण इथं बनवून रेडी झालेल्या आहेत। आम्ही दोघींनीच मिळून केलेल्या आहेत पोळ्या। छान असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, आणि आपल्याला तर पूजा वगैरे केल्याशिवाय जेवायला काही चान्स नसतो, पण जेंट्स लोक आहेत जेवण्यासाठी, त्याच्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, आणि घरातल्या सगळ्या जेंट्सला आणि मुलांना जेवायला वगैरे दिलं, आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाण्यासाठी आवरलं। घरच्या देवाला तुळशीला पण वावसायचं होतं आणि मंदिरात पण जायचं होतं, त्याच्यामुळे तिकडे पण उशीर होईल, त्याच्यामुळे इथं जेवायला वगैरे सगळ्यांना दिलं, आणि त्याच्यानंतर मग आवरायला घेतलं। इथं बघू शकता तुम्ही छान असे मी रेडी झालेले आहे। उशीर झालेला होता, कारण दुपारचे 2-2:30 वाजलेले होते, त्याच्यामुळे एवढं काही जास्त नाही आवरत बसले, पण ठीक आहे तेवढ्यातल्या तेवढ्यात पटकन आवरून घेतलं। आणि मी इथं छान अशी खणाची पूजा वगैरे करून घेतली, सकाळी पण पूजा केलेली होती, आता पण पूजा करून घेते। आणि सगळ्यात सुरुवातीला मी आता मंदिरात जाऊन येणार आहे। आत्या काय मंदिरात येत नाहीयेत आज, त्या घरीच थांबते म्हटल्या, मुलं पण आहेत घरी, त्याच्यामुळे मग मी इथं बायकांसोबत मंदिरात वगैरे जाऊन येते, आणि त्याच्यानंतर मग घरच्या तुळशीला वगैरे ववसायचं, आणि 5 बायकांना वगैरे ववसायचं। आणि आमच्या इकडे हळदी कुंकू वगैरे दुसऱ्या दिवशी असतं, किंक्रातीच्या दिवशी। मग उद्या किंक्रातीच्या दिवशी हळदी कुंकू आणि दादूचं बोरनान हे दोन्ही मी एकत्रच करणार आहे। तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच मी, तो पण तुम्ही नक्की बघा। इथं आता बघू शकता आम्ही मंदिरात आलेलो आहोत। थोडीफार गर्दी होती, जास्त नव्हती, कारण उशीर झालेला होता मंदिरात जाण्यासाठी, मला 2:30 ते 3 वाजले होते, त्याच्यामुळे गर्दी जरा कमी झालेली होती मंदिरातली। तर इथं गेलो होतो आम्ही, गावातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, छान आहे, मोठं मंदिर आहे, तिथे गेलो होतो ववसण्यासाठी। इथं बघू शकता तुम्ही सगळं मिक्सच करतात
इथे घरी आल्यानंतर मंदिरातून छान असं तुळशीला पण मी ओसून घेतलं आणि त्याच्यानंतर आत्यांना पण ओसला आणि इथं 4-5 बायका बोलून इथं पण त्यांनाही ओसून घेतलेला आहे. आज सगळ्या बायकांसाठी खूप महत्वाचा हा सण असतो संक्रांती म्हणजे. इथं बघू शकता तुम्ही आत्या काय मंदिरात आलेल्या नव्हत्या कारण मुलं घरी होते त्याच्यामुळे. आम्ही दोघींनी एकमेकीला इथं असं वसलेलं आहे आणि ते वौसा घेताना असं म्हणतात, रामाचा वौसा सीतेचा वौसा आला नगरात घ्या पदरात, हे आमच्या इकडे तर असं बोलतात. ज्यावेळी या प्रथा चालू झालेल्या आहेत ज्यावेळेस पासून खरंच खूप छान असा हा बायकांसाठी खूप मोठा सण आहे. बायका मन मोकळेपणानं या दिवशी सगळ्या गोष्टी करतात, स्वतःला आवरतात, स्वतःला वेळ देतात, घरातली कामे पटापटा आवरून स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढतात आणि या सणाला सगळे एकत्र येतात. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. सगळ्यांच्या मनामध्ये गोडवा वाढवणारा हा सण आहे. तसंच इथं आम्ही दोघींनी एकमेकींना ओसून वगैरे घेतलं, पाया वगैरे पडले, मी आत्यांच्या तिळगुळ ते चारले दोघींनी पण एकमेकींना. आणि त्याच्यानंतर इथंच 4-5 बायका बोलून मी त्यांना पण ओसून घेतलं आणि किंक्रातीच्या दिवशी सकाळी ओटा वगैरे भरायच्या असतात बायकांच्या, ते दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच. आणि विडे वगैरे आमच्याकडे ओटीत घेत नाहीत, विडे आमच्या ताटात मांडतात, फक्त त्याच्यावरचं कुंकू वगैरे आपण लावायचं असतं आणि विडे फक्त मांडून ठेवलेले असतात, ओटीत वगैरे काही घेत नाहीत. आणि इथे बघू शकता तुम्ही दादूचं चाललंय मम्मीचं कधी आवडते म्हणून, तो बराच वेळ आजीजवळ बसलेला होता. इथे छान असं आम्ही ओसून घेतलेला आहे. सगळ्यांनाच मी व्हिडिओ मध्ये नाही घेतलं नाही कारण कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, आपण कंपल्शन असं करू शकत नाही त्यांना, बाकीच्या बायकांना व्हिडिओ मध्ये याच म्हणून. ज्यांना आवडतं त्यांना विचारून असं घेतलेलं आहे. आणि इथं आमचं छान असं एकमेकींना ओसून पण झालेलं आहे. खूप उशीर झालेला होता, 4-4:30 वाजले होते या गोष्टी सगळं आवरेपर्यंत. तर असा होता आमचा मकर संक्रांतीचा धावपळीचा दिवस. आता उद्या पूर्ण किंक्रातीची पण तयारी करायची आहे आणि दादूचं बोरन्हाण आणि हळदी कुंकू हे एकत्रच ठेवलेलं आहे कारण मी पूर्ण गावाकडच्या पद्धतीनुसार करते. गावाकडे किंक्रातीच्या दिवशीच हळदी कुंकू असतं, तसंच मी इकडे पण ठेवते आणि ते होऊन जातं 2 दिवसामध्ये सगळं. आणि ते नंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुली घरात असल्यानंतर सणासाठी खूप सारा उत्साह येतो, त्यांच्याकडे बघूनच आपल्यामध्ये आणखीन जास्त उत्साह निर्माण होतो की आपण हे सण खूप आनंदाने साजरे केले पाहिजेत. आम्ही दरवेळेसच करतो. त्या दोघींचं पण छान आवरलेलं होतं, पण त्यांचं फोटो वगैरे काढण्यासाठी मला काही जास्त वेळ नाही भेटलेला. तर अशी धावपळ होती आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी. तुम्ही पण तुमच्याकडं संक्रांतीचा सण कसा साजरा करतात ते पण माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. आणि ही तयारी जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती दुसऱ्या दिवशीची आहे. किंक्रातीच्या दिवशी आमच्याकडे असे विडे वगैरे मांडतात, दिवसभर जोपर्यंत हळदी कुंकू चालू आहे तोपर्यंत हे विडे असेच मांडून ठेवलेले असतात. तर तो डिटेल व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.